नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्र, महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे. मित्र, एप्रिल महिन्याची 21-22 तारीख आली तरी सुद्धा एप्रिल महिन्याचे हप्ता किंवा अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये राज्य सरकार प्रशासनाने वाटप केलेले नाहीत. आणि यातच एक अतिशय धक्कादायक बातमी म्हणजे जे काही सरकारी कर्मचारी आहेत, शासकीय कर्मचारी संपावर गेले आहेत. तब्बल 17 ते 18 लाख जे काही सरकारी कर्मचारी आहेत हे संपावर जाताना दिसत आहेत. एक लक्षात ठेवा, या संपामुळे आपल्या अनुदानावरती काही परिणाम होणार का, हा अतिशय महत्त्वाचा प्रश्नचिन्ह आहे. आता परिणाम होण्याचं काही राहिलंच नाहीये, ऑलरेडी भरपूर परिणाम झाले, पण तरीसुद्धा आणखी किती परिणाम होणार याचा सुद्धा विचार करणं खूप गरजेचं आहे. लक्षात ठेवा, कारण 2023 साली असंच शासकीय कर्मचाऱ्यांचं एक आंदोलन किंवा बेमुदत काम बंद आंदोलन केलं होतं आणि त्यामध्ये तब्बल 7 दिवस 7 दिवस त्या ठिकाणी हे आंदोलन चाललं आणि 7 दिवस सर्व प्रशासकीय कामं ठप्प होती. आणि आत्ता पुन्हा या सर्व कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी आंदोलन केलंय आणि पूर्णपणे जे काम आहे ते बंद करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे आत्ता 21 तारीख आहे आणि या 21-22 तारखेच्या नंतर जर हे आंदोलन तसंच जर सुरू राहिलं तर मग आपले जे काही कामं सध्या पेंडिंग आहे, काम चालू आहे, अशा पद्धतीची दिव्यांग विभागाकडून माहिती मिळत आहेत. आणि जर समजा आपलं काम जर खूप जास्त पेंडिंग असेल तर आणखी किती दिवस लागतील हे सांगता येत नाही. लक्षात ठेवा, जर समजा काम अंतिम टप्प्यात आलं असेल तर ठीक आहे, होऊ शकतो. पण एक लक्षात ठेवा, मागच्या वेळेस जर 7 दिवस हे आंदोलन टिकलं होतं किंवा चालू होतं, मग आता किती दिवस चालेल यावरती हे आपले वितरण अवलंबून असणार आहे. कारण मित्रांनो, मी संबंधित तहसीलदार किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांशी विचारणा केली असता तर बाबा हे आंदोलन कितपत चालेल, कशा पद्धतीने असणार आहे, तर त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की आम्हाला जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही कोणत्या प्रकारचं काम करणार नाही, अशा पद्धतीची त्या ठिकाणी त्यांच्याकडून माहिती येते. आता हे जे आंदोलन आहे हे आंदोलन त्यांना रिटायरमेंट झाल्यानंतर त्यांना पेन्शन मिळावी यासाठी आहे. ठीक आहे, त्यांची मागणी योग्य आहे, ते त्यांच्या ठिकाणी बरोबर आहे. पण लक्षात ठेवा, इथे सध्या स्थितीचा आजचं येऊन पडलंय माझ्या दिव्यांग बांधवांना. अरे औषधं नाही आहेत, खायला प्यायला नाही आहेत, निदान मोबाईलमध्ये पैसे आलेत म्हणजे तुम्ही हप्ता टाकल्यानंतर आम्हाला कळेल, त्याच्यासाठी इंटरनेट आणि बॅलन्स लागतो, तो बॅलन्स टाकायला सुद्धा पैसे नाही आहेत. एवढी खराब अवस्था सुरू असताना त्या ठिकाणी जर एवढं मोठं जर आंदोलन जर किंवा बेमुदत काम बंद आंदोलन जर प्रशासन किंवा शासकीय कर्मचारी जर करत असतील तर त्याचा विपरीत परिणाम हा 100% आपल्या अनुदानावरती होणार. लक्षात ठेवा, तारखेच्या संदर्भात अनिश्चितता आहे. लक्षात ठेवा, वेगवेगळ्या व्हॉट्सअप ग्रुपमधून 25 तारीख येते, 26 तारीख येते, काही ठिकाणी तर मे महिन्यामध्ये अनुदान येणार. आम्ही सुद्धा त्यांच्याशी बोलतोय, परंतु लक्षात ठेवा त्यांचं काम पूर्ण होत नाही अशा पद्धतीची माहिती समोर येते. आणि आज तर काही विषयच नव्हता, आज त्यांच्या हक्काचा दिवस होता, त्यांनी स्पष्टपणे फोन उचलणंच बंद केलं होतं. त्यामुळे या बेमुदत काम बंद आंदोलनाचा 100% आपल्या अनुदानावर परिणाम होणार जर आपलं काम पूर्णत्वावर जर नसेल तर. लक्षात ठेवा, त्यामुळे ती मनाची तयारी करायला काहीच हरकत नाही. कारण मागच्या वेळेस 7 दिवस चाललंय, आता किती दिवस चालतं हे लक्षात ठेवू म्हणजे काय होईल सांगता येत नाही. लक्षात ठेवा, कारण मागच्या वेळेस सुद्धा सरकार त्यांना आश्वासन दिलं होतं, पण ते आश्वासन त्याचं सरकार पूर्ण करत नाही हे सर्वांना ठाऊक आहे. आता सुद्धा त्यांना आश्वासन त्यांना कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी आंदोलन किंवा उपोषण करायचा अधिकार आहे, पण सरकार त्याच्यावर किती दखल घेतंय आणि हे लवकर संप मागे घेण्यास त्यांना भाग पडतंय यावरती सगळ्या गोष्टी आहे. आणि जोपर्यंत संप मागे येत नाही तोपर्यंत आपले सुद्धा अनुदानाचा प्रश्नचिन्ह कायम आहे. लक्षात ठेवा, त्यामुळे इकडनं तिकडनं जी माहिती येते त्यावरती विश्वास ठेवू नका. पण सरकारला एक विनंती असेल, प्रशासनाला एक विनंती असेल की बाबांनो, औषधं घ्यायला पैसे नाही आहेत, खायला पैसे नाही आहेत, त्याचा विचार करा आणि हे पैसे आमच्या खात्यामध्ये लवकर टाका. माझं तर एक वैयक्तिक मत होतं की बाबा ह्या सर्व सिस्टम पहिले प्रशासनाने शासनाने रेडी करायला पाहिजे होतं आणि मग नंतर सामाजिक न्याय विशेष विभागाकडून यांना इकडे ट्रान्सफर करायला पाहिजे होतं. तुम्ही डायरेक्ट उचललं टाकलं इकडे आणि इकडे कोणीच वाली नाही ठेवलं. आता DBTचा प्रॉब्लेम आहे, पोर्टलवरचा प्रॉब्लेम आहे, कितीतरी प्रॉब्लेम्स निर्माण झालेले आहेत. अरे जर समजा एक विचार करायची गोष्ट आहे, 22, 23, 24, 25 तारीख आली, महिन्याचं जर अखेरीस जर तुम्ही पैसे द्याल तर पुढचा हप्ता कधी देणार, हा किती मोठा विषय आहे. त्यामुळे मित्रांनो, जे कामगार कर्मचारी जे संपावर गेलेत त्याचा 100% आपल्या अनुदानावरती परिणाम होईल असं या ठिकाणी वाटतंय. कारण कुठल्याही प्रकारचा मानसिकता त्या कर्मचाऱ्यांची नाही आहे. मी स्वतः बोललोय त्यांच्याशी, ते म्हणतात की सर आमच्या उतार वयामध्ये म्हातारपणाचा प्रश्न आहे, आम्ही एवढं काम करतोय, आम्हाला तिथे पैसे, आम्ही रिटायर झाल्यानंतर पैसे पाहिजे. मान्य आहे, तुमच्या मागण्या मान्यच आहेत, पण बाबांनो आम्हाला इथे खायला नाही आहेत,
याविषयी कोण बोलणार? ठीक आहे, तुम्ही कर्मचारी म्हणून तुम्ही सहज पद्धतीने काम बंद आंदोलन केलं. आम्ही आंदोलन कुठे करणार? आम्हाला तर जाता येणार नाही आहे, चालता येणार नाही आहे. या दिव्यांगांचा विचार कोण करणार? आम्ही आंदोलन करूनसुद्धा आमची दखल कोण घेणार? हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणून मित्रांनो, बच्चूभाऊ कडू यांच्या माध्यमातून प्रहार संघटनेचं जे काही आंदोलन आत्ता होणार आहे मोठं मुंबई येथे, तर त्या आंदोलनाला आपण सर्वजण गेलं पाहिजे. कारण मित्रांनो, आपली ताकदसुद्धा आपण दाखवणं गरजेचं आहे. कारण प्रत्येक संघटना असतील, प्रत्येक पक्ष असतील, ते त्यांच्या पद्धतीने त्यांची ताकद दाखवत आहे, मागण्या मान्य करण्यासाठी प्रयत्न करतात. मग आपल्याही मागण्या खूप आहेत, त्याही मान्य केल्या पाहिजे असं मला ठिकाणी वाटतंय. परंतु कर्मचारी संपावर गेल्यामुळे आपल्या अनुदानावरती नक्की परिणाम होईल, हे असं या ठिकाणी मला वाटतंय. मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती सर्वांना शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.